आपण शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसले आहात, आंदोलन करत आहात। तर आपल्या प्रमुख मागण्या काय काय आहेत आणि किती दिवस आपण या मागण्यांसाठी आपण हे आंदोलन करत आहात? वास्तविक पाहता आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। शेतकऱ्यांच्या अडचणी अनेक आहेत, परंतु सध्या कांद्याचा प्रश्न हा जिवंत आहे, ज्वलंत झालेला आहे। कारण कांद्याला बाजारभाव नाही आहे, त्याचप्रमाणे वखारीतील कांदा खराब होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दोन्ही बाजूनी तोटा सहन करावा लागत आहे। त्यामुळे शासनाने कांद्याला 35 रुपये हमी भाव दिला पाहिजे, दुधाला गाईच्या दुधाला 70 रुपये व म्हशीच्या दुधाला 100 रुपये हमी भाव दिला पाहिजे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे, ऊसाला 5000 रुपये टनाला बाजारभाव मिळाला पाहिजे। अशा अनेक मागण्या आहेत। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शेतकरी हे धरणे आंदोलन चालूच ठेवणार आहे। आतापर्यंत कोणते अधिकारी असेल, कोणी सत्तेमधील व्यक्ती असेल, ते आतापर्यंत तुमच्या भेटीसाठी आले आहेत? वास्तविक पाहता काल आंदोलन चालू झाल्यानंतर यवत पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी येऊन भेट देऊन गेले। तसेच आमच्या येथील जे पोलीस पाटील आहेत ते सुद्धा आमच्या संपर्कामध्ये आहेत। त्याचप्रमाणे ज्या खात्यांना आपण पत्रव्यवहार केला, निवेदन दिलं, त्या खात्यांनी मेलच्या माध्यमातून आपल्याला या आंदोलनाबद्दल व शेतकऱ्यांच्या मागण्याबद्दल मेलद्वारे पत्रव्यवहार केलेला आहे। कांद्याला 35 रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे।